नमस्कार पालकांनो, आर-टी-ई ॲडमिशन 2026 टू 2027 ची वाट पाहणाऱ्या सर्व पालक वर्गांसाठी आता एक अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. आर-टी-ईची तिसरी निवड यादी जाहीर झाली असून, पात्र विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी शासनाकडून 4 जून 2026 ते 12 जून 2026 पर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे. पालकांनी ही तारीख सर्वात आधी लक्षात ठेवा, कारण 12 जूनच्या आत तुम्हाला सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जर या मुदतीत प्रवेश घेतला नाही, तर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे आणि पाल्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो. बहुप्रतीक्षित अशी आर-टी-ईची तिसरी लिस्ट म्हणजेच थर्ड सिलेक्शन लिस्ट काल रात्रीच ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे या तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झाले आहे, त्यांना शासनाकडून एस-एम-एस सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत. परंतु जर तुम्हाला अजूनपर्यंत कोणताही एस-एम-एस मिळाला नसेल, तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही थेट आर-टी-ईच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन स्वतः आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन चेक करू शकता. लिस्ट कशी चेक करायची? तर वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजेच अर्जाची स्थिती असा एक पर्याय दिलेला दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो युनिक ॲप्लिकेशन नंबर आहे, तो व्यवस्थित टाकून समोर असलेल्या गो या बटनावर क्लिक करा. जर तुमच्या पाल्याचे सिलेक्शन झाले असेल, तर तिथे तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये प्रवेशाची संपूर्ण माहिती दिलेली असेल. आणि जर तिथे नॉट सिलेक्टेड असे लिहून येत असेल, तर याचा अर्थ या लिस्टमध्ये तुमचा नंबर लागलेला नाही. जर अलॉटमेंट लेटर दिसत असेल, तर त्याचा अर्थ तुमचा नंबर लागला आहे आणि तुम्ही सिलेक्ट झाले आहात. आता नंबर लागल्यानंतर प्रवेशाची नक्की प्रोसेस काय असेल, तर तुम्हाला माहिती असलेली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि सोबत हे डाउनलोड केलेले अलॉटमेंट लेटर घेऊन सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कमिटीकडे जायचे आहे. तिथे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय झाले, की त्यांच्याकडून तुम्हाला एक पडताळणी पत्र म्हणजेच व्हेरिफिकेशन लेटर दिले जाईल. हे लेटर आणि तुमचे मूळ डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला संबंधित शाळेत जायचे आहे. एकदा शाळेत कागदपत्रे जमा झाली, की तुमचा प्रवेश 100% कन्फर्म होऊन जाईल. प्रवेश निश्चित झाल्यानंतर तुम्ही पुन्हा वेबसाईटवर जाऊन स्टेटस चेक करू शकता. जिथे आधी पेंडिंग दाखवत होते, तिथे आता ॲडमिटेड असे लिहून आलेले दिसेल. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता 12 जूनच्या आत आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्या. लिस्ट चेक करताना किंवा प्रवेश घेताना कुठेही काही अडचण येत असेल, तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल. आर-टी-ई ॲडमिशनबद्दलच्या अशाच पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ इतर गरजू पालकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.